आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि जी की मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करते। तर कशी होती ते पण तुम्हाला कळेलच, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज मी बनवणार आहे मिरच्यांचा खार। तसं मिरच्यांचं लोणचं सुद्धा म्हणू शकता, पण आमच्याकडे मिरच्यांचा खार म्हणतात, त्यामुळे मी मिरच्यांचा खार म्हणत आहे। तर मिरच्यांचा खार बनवण्यासाठी खूप जास्त तिखट मिरची नाही घ्यायची। ज्या पोपटी कलरच्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या आपल्याला लागतात। तर ह्या अशा प्रकारच्या पोपटी मिरच्या घ्यायच्या असतात। तर त्या पोपटी मिरच्या घेतल्यात, माझ्याकडे भरपूर मिरच्या होत्या, तर म्हटलं चला याचं आपण लोणचं बनवूया। तर आता तेच बनवणार आहे। तर सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून याला वाळवून सुद्धा घेतले। तर टॉवेलने चांगला कोरडा करून घ्यायचा, त्याच्यात थोडं सुद्धा पाणी शिल्लक राहायला नाही पाहिजे, जेणेकरून आपला हा मिरचीचा खार आहे तो 1-1.5 वर्ष आरामात टिकतो। तर चला आता याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर मसाला बनवून मग याच्यामध्ये भरायचा। तर ते कसं बनवायचं ते पण तुम्हाला मी पुढे दाखवते। सगळ्यात आधी आपण या ज्या मिरच्या आहेत त्या आधी कट करून घेऊयात। तर कशा कट करायच्या ते पाहूया। सगळ्या मिरच्या मी स्वच्छ धुवून अशा एका टॉवेलवर किंवा सुती कपड्यावर चांगल्या आपल्याला वाळू घालायच्यात आणि पूर्ण वाळवून घ्यायच्या। मिरचीचा खार बनवण्यासाठी काय काय लागतं तर ते पाहूया। अर्धी वाटी मी इथे मोहरी घेतली आहे, पाव वाटी जिरे, लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 चम्मच हळद घेतली आहे, 1 चम्मच मेथी दाणे घेतलेत आणि चवीनुसार मीठ, तर 2 चम्मच मीठ घेतले। मीठ थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही। सगळ्या मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आणि मिरच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहिला नाही पाहिजे, त्यामुळे आपला जो मिरच्याचा खार आहे तो नासू शकतो। तर वाळल्यानंतर सुद्धा चांगला आपण टॉवेलनं परत एकदा मिरच्यांना कोरडं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता खूप जास्त पण मोठ्या मिरच्या नाही आहेत, जर खूप जास्त मोठ्या मिरच्या असतील तर मिरच्याचे आपण 2 काप करून त्यानंतर मध्यभागातून असा काप करू शकतो। तर नॉर्मल साईजच्या मिरच्या आहेत, त्यामुळे मी अशी एक सिंगल मिरचीच ठेवलेली आहे आणि आता मधून मी सगळ्या मिरच्या अशा कट करून घेणार आहे। कट करून घेताना मिरच्या थोडंसं काळजीपूर्वक करायच्या आणि शक्यतो शेंड्याकडून कट करून घ्या, जेणेकरून लवकर आणि चांगल्या कट होतील। मी देठापासून कट करत होती, पण तेवढ्या त्या लवकर होत नाही, त्यामुळे शेंड्यापासून तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि एखाद दुसरी जर मिरची खूप जास्त लांब वाटली तर मी त्याचे मग अशा 2 मिरची म्हणजे एका मिरचीचे 2 काप करून नंतर मधोमध अशा प्रकारे कट करून घेतल्यात। तर असे उभे काप करून मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। हे बघा, दिसत असेल तुम्हाला असं कट करून घेतल्यात। तर हे देठ आपल्या मनावर काढायचे असतील तर काढू शकता किंवा ठेवले तरी चालतील। तर मी सगळ्याच मिरच्यांची देठ ठेवलेली आहेत आणि सगळ्याच मिरच्यांचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। तर आता मसाला कसा बनवायचा ते बघूया। एक मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मोहरी, जिरे आणि मेथी दाणे घालून घ्यायचे आणि चांगले थोडेसे 5 मिनिट चांगलं फ्राय करायचं, म्हणजे ह्याला चांगलं गरम होऊ द्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण याचा मसाला बनवणार तर ते एकदम टेस्टी आणि छान पण लागतो। तर कोणती पण गोष्ट नॉर्मली आपण जशी भाजून घेतो तर तसंच याला पण चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर हे सगळं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक करून घ्यायचं आणि भाजल्यामुळे ते बारीक होण्यास सुद्धा लवकर मदत होते। तर ही पावडर आपली तयार झाली आहे। त्यानंतर आता खार बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतले आणि पातेल्यामध्ये 3 पळी तेल घालायचं आहे, म्हणजे तुम्ही पाऊण वाटी तेल जरी घातलं तरी चालेल। जेवढी मोहरी घेतली आहे तेवढंच तेल घालायचं। त्यानंतर तेल 1-2-3 मिनिटे चांगलं गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत आता इकडे मी लसूण बारीक करून घेते। असा डायरेक्टली तुम्ही बारीक केलं तरी पण चालेल। तर मी एका प्लेटमध्ये घेऊन अशा प्रकारेच लसूण बारीक करून घेते। आपण मिक्सरमधून काढला किंवा खलबत्त्यामध्ये कुठला तरी पण चालतो। त्यानंतर आपण मसाला जो बनवला त्याची पावडर आहे, तर त्यामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर मीठ थोडंसं जास्त झालं तरी पण चालेल, याचं कारण म्हटलं तर थोडंसं जास्त मीठ असेल ना तर आपला जो खार आहे तो जास्त दिवस टिकतो। तसं तर हा वर्षभर टिकतोच, पण तरी तेल गरम झालं की गॅस बंद केला आणि यामध्ये लगेच लसूण आणि हळद घातली आहे आणि सगळ्यात शेवटी थोडासा मसाला घालायचा आणि थोडासा शिल्लक ठेवायचा आहे। तसं तर म्हणजे आपण अर्धा मसाला घालायचा आणि अर्धा शिल्लक ठेवायचा। आता ह्या तेलामध्ये पूर्ण चांगला मिक्स करून घ्यायचा। जर आपण गॅस चालू ठेवला ना तर आपला मसाला जळून जातो।
मिरच्या आपल्या इकडे तयार आहेत, तर यामध्ये आपण राहिलेला जो मसाला आहे तो एक एक मिरची धरून सुद्धा भरू शकतो. पण त्यापेक्षा तसं न करता असं जरी डायरेक्टली आपण वरतून मसाला टाकला आणि त्याला जर थोडंसं खालीवरी केलं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतला तरी पण होतो. खूप जास्त आपल्याला तसं प्रत्येक वेळेला एक एक मिरची धरून याच्यामध्ये मिक्स करायची गरज नाही. अशा प्रकारे मी कोरडाच मसाला आता याच्यामध्ये मिक्स करून घेते. आणि त्यानंतर आता जो आपण तेलामध्ये मसाला घातला होता तर तो पण याच्यावरती लगेच असा घालून घ्यायचा आणि आता पूर्ण हे सगळं मिश्रण जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं. तर खूप छान असा हे मिरच्यांचा खार झालेला आहे आणि खरंच रोजच म्हणजे घरी तर खाण्यात येतोय. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. आपल्याकडे कधी भाजी कोणती असेल नसेल तर थोडंसं आपण तोंडी लावण्यासाठी किंवा थोडीशी वेगळी टेस्ट येण्यासाठी आपण हे नक्कीच बनवून खाऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी तर हे ट्राय केले आणि छान झालाय, मस्त झालाय. तर याला आता पूर्ण मुरण्यासाठी 8 दिवस तर लागतातच. तर आता पूर्ण अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आणि फायनली बघा आपला मिक्स झालेला आहे. तर आता हा मिरच्याचा खार शक्यतो तर काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवायचा जेणेकरून तो जास्त दिवस टिकतो. पण माझ्याकडे पण आता सध्या शिल्लक अशी रिकामी काचेची बरणी नाही आहे, त्यामुळे मी सध्या नॉर्मली प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. पण काचेच्या बरणीमध्ये असेल तर काचेची बरणीच वापरा, चांगला राहतो. तर आता हा हवा बंदच म्हणजे बंद करूनच ठेवायचा, याला सारखं उघड झाप करायचं नाही. तर आता फायनली हा आपला मिरच्यांचा खार तयार झालाय. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आम्हाला तर खूप आवडतोय, तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.